नमस्कार, मी प्रवीण अरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या दमदार अपडेट या मी घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या आलेली आहे। खूप दिवसांपासून लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, त्यामुळे सर्व अपडेट तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पुराव्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। म्हणून महाराष्ट्रामधील सर्व बहिणींसाठी, सर्व कानाकोपऱ्यातील बहिणींसाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे। म्हणून सर्वात अगोदर या अपडेटसाठी सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचे सर्व प्रश्न मी सॉल्व्ह करून देणार आहे। जून महिन्याचा ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आली आहे, आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण की जुलै हप्त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर दिले गेलेले आहे। त्यानंतर भरपूर अशा महिला की ज्यांना कर्ज आहे त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांथ्रू घेण्यात आलेला आहे, त्याचीही तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे। तर बहिणींनो, पटापट या व्हिडिओला लाईक करून द्या, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। म्हणून सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि एक महत्त्वाची सूचना अशी की तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील किंवा तुमच्या मावश्या असतील, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत जो बदल झालेला आहे तोही त्यांना कळू शकेल। म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओला व्हायरल करून द्यायचं आहे, शेअर करून द्यायचं आहे। आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झाला आहे, कशा ठिकाणी पैसे येत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये सर्व बहिणींनी अगोदर लिहून पाठवा की तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळाले की नाही। ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नसतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला जूनचे पैसे आलेले नाही आहे, आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले असतील त्या बहिणींनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचे पैसे आलेले आहे, जेणेकरून त्या बहिणींना लगेच जुलैचा हप्ता पाठवला जाईल। आता आपण प्रूफवर जाऊया, संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पात्र महिलांसाठी सर्वात अगोदर मी खुशखबर घेऊन आलो आहे। सर्व पात्र महिलांसाठी, मग ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची खुशखबर आहे, आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही खुशखबर आहे। तर बघा, सर्व महाराष्ट्रामधील करोडो ज्या महिला आहे ज्या पात्र आहे लाडकी बहीण योजनेसाठी, अशा महिलांसाठी सर्वात अगोदर ही खुशखबर आहे। तर बघा, खुशखबर काय, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ज्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, ज्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की बहिणींना तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये दिले जाणार आहे। एकाच वेळेस तुम्हाला तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा केले जाणार आहे। आता हे 3000 रुपये कसे मिळतील हे अगोदर समजून घ्या। प्लसमध्ये तुम्हाला 1500 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजेच काय, तर तुम्ही निराश व्हायची गोष्ट नाही आहे, तुम्हाला 1500 रुपये सुद्धा मिळणार आहे आणि 3000 रुपये सुद्धा दिले जाणार आहे। आता कोणकोणत्या महिलांना 1500 मिळेल, कोणकोणत्या बहिणींना 3000 मिळेल याची माहिती समजून घ्या। तर बघा, जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता, म्हणजेच अशा महिलांच्या खात्यामध्ये पात्र असल्यास एकूण 3000 रुपये जमा होणार आहे। आता लक्ष द्या, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना जूनचे 1500 रुपये मिळणार आहे, आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलैचे 1500 रुपये मिळणार आहे। पण ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना जूनचे सुद्धा 1500 मिळणार आहे आणि जुलैचे सुद्धा 1500 मिळणार आहे। म्हणजेच टोटल जर तुम्ही विचार केला तर या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहे। आणि ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्या बहिणींना डायरेक्ट या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहे। कधीचे, जुलै हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। ठीक आहे, तर यावरून तुम्हाला कळलं असेल की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलैचे 1500 मिळतील, आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना जूनचे पैसे प्लसमध्ये जुलैचे पैसे असे टोटल त्यांना 3000 मिळणार आहे। म्हणून तुम्ही निराश होऊ नका, पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे। ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांना 3000 मिळणार आहे, आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना 1500 रुपये मिळणार आहे। पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे की नाही। ज्यांना मिळाला असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला जूनचा हप्ता मिळाला आहे।
ठीक आहे. पुढे बघा पात्र याबाबत अजूनपर्यंत सरकारकडून ऑफिशियल अनाउन्समेंट करण्यात आलेली नाही आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याबाबत ऑफिशियल अनाउन्समेंट केली जाणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका. फक्त डेली या ठिकाणी व्हिडिओ जे काही येत असतात ते बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहणार आहे. आता बघा आपण या ठिकाणी बघितली पहिली महत्त्वाची अपडेट की कोणत्या महिन्यांना 3000 येणार आहे आणि कोणत्या महिन्यांना 1500 येणार आहे. दुसरी अपडेट अशी आहे की जुलैचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची माहिती बघा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ज्या महिन्याला जूनचा हप्ता आला आहे त्यांना प्रश्न पडला असेल की जुलैचा हप्ता कधी येईल. तर बघा जिथे जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आला तिथे आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. काही अहवालानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिना हप्ता जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर जुलैचे जे पैसे ते तुम्हाला ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय तर ह्या महिन्याच्या आता 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे कधी येऊ शकतात. याबाबत अनाउन्समेंट या ठिकाणी कधी केली जाणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, लवकरच तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा होणार आहे. तर या बातमीसाठी सर्वात अगोदर सर्व बहिणींनी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट भरपूर अशा महिला आहे की ज्यांना प्रश्न पडलेला आहे की सर मला ठिकाणी जूनचे पैसे मिळाले नाही आहे, सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे, मला ठिकाणी कर्ज हवं आहे, मला ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. तर अशा बहिणींना जर काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तुमच्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलं आहे. भरपूर महिला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेल्या आहे, अपडेट घेत आहेत. काही प्रश्न असतील त्यांचे प्रश्नाचे उत्तर दिले जात आहे. त्यांना कर्जासाठी फॉर्मसुद्धा भरून दिले जात आहे. तर ज्या बहिणींना कर्ज हवं असेल किंवा जूनचा हप्ता मिळाला नसेल अशा बहिणींनी पटापट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट मिळत असते लाडकी बहीण योजनेबाबत. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि ज्यांना मला थेट कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करा. इंस्टाग्रामला अगोदर फॉलो करा आणि मग तुमचे प्रश्न टाईप करून पाठवा. तुम्ही जर बघितलं कालही भरपूर महिलांनी प्रश्न केले इंस्टावरती, त्यांचे प्रश्नांची उत्तर दिले गेले आहेत. तुम्हालाही काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही अडचण येत असेल लाडकी बहीण योजनेबाबत तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही इंस्टाला अगोदर फॉलो करून घ्या आणि मग तुमचे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, हे झालं जूनच्या हप्त्याबाबत, जुलैच्या हप्त्याबाबत. आता महिलांना कर्ज हवं आहे तर कर्जाबाबत सुद्धा एक दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता आपण ती अपडेट बघणार आहोत. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती ती अपडेट बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे कर्जांबाबत. तर बघा महिलांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचवेळी स्वयंरोजगाराची कास धरून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणींना मात्र कर्जही दिले जात नाही आहे. बघा महिलांना कर्जही या ठिकाणी मिळत नाही. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कर्ज हवं आहे. तर ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी अगोदर एक काम करा की आपल्याला इंस्टाला फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करा, इंस्टाला फॉलो करा. तुमचा प्रश्न आहे की सर मला कर्ज हवं आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी मी स्वतः थेट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. म्हणून तुम्ही इंस्टाग्रामला तुमचे मेसेज करू शकता. पुढे बघा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील हे वास्तव्य असून वर्षभरात महिला समृद्धी योजनेतून केवळ एकच बहीण लाडकी ठरली. उर्वरित साऱ्या अर्जदार बहिणी लाडक्या नाहीत का, हा सवाल पुढे आलेला आहे. म्हणजेच काय तर फक्त एकाच बहिणीला या ठिकाणी कर्ज मंजूर झाले आहे, एकाच बहिणीला या ठिकाणी कर्ज मिळालेलं आहे. बाकीच्या महिलांना कर्ज का मिळालं नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर अगोदर पटापट ज्यांना कर्ज हवं आहे त्यांनी कमेंट लिंक करून पाठवा की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कर्ज हवं असेल त्याची काय प्रोसेस आहे, फॉर्म कसा भरायचा, कसं तुम्हाला कर्ज मिळणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला तुमचा मेसेज करून पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व मदत केली जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, पुढे बघा केंद्र व राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जासाठी सादर केलेली सारी प्रकरणे थंड बसत्यात आहेत. 2024मध्ये नागपूर जिल्ह्यातील 35 महिलांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट शासनाचे ठरवले होते. म्हणजेच किती तर 35 महिलांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट शासनाने त्या ठिकाणी ठरवले होते. त्यानुसार 35 लाडक्या बहिणींनी कर्जासाठी अर्ज केला. मात्र त्यातील केवळ एकाच महिलेला जामीनदार मिळू शकल्याने तिला 1,40,000
रुपयांचे कर्ज मंजूर झालं. बघा किती रक्कम मिळाली, 1,40,000च्या ठिकाणी कर्ज मंजूर झालेलं आहे. तुम्हालाही कर्ज हवं असेल तर किती हवं आहे कमेंटमध्ये लिहून पाठवा. 50,000चं कर्ज हवं आहे की 1,00,000चं कर्ज हवं आहे की या ठिकाणी तुम्हाला 1,40,000चं कर्ज हवं आहे. जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही फक्त कमेंट लिहून पाठवा. आणि कर्ज कसं मिळवायचं याची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकला क्लिक करून इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. पुढे बघा, उर्वरित 34 लाडक्या बहिणी मात्र महामंडळाच्या कर्जापासून वंचित राहिल्या. म्हणजेच 34 बहिणींना कर्ज मिळालं नाही, फक्त एकाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कर्ज मिळालं असं देखील सांगण्यात आलं आहे. पुढे बघा, राज्य शासनाने जुलै 2024मध्ये महिलांसाठी ही योजना सुरू केली. जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आले. एकीकडे महिलांना 1,500 रुपये दिले जातात तर दुसरीकडे महिलांना स्वयंरोजगारासाठी महिला समृद्धी योजनेअंतर्गत अटी लावतात. यामुळे महिला कर्जापासून वंचित आहेत. विनाअट बिनदिक्कत कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा हेतू साध्य होईल. तरच खऱ्या अर्थाने या बहिणी सरकारच्या लाडक्या होतील अशा ठिकाणी बहिणींकडून सांगण्यात आलेलं आहे. तर पटापट ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी कमेंट करा की सर मला कर्ज हवं आहे, कितीचं हवं आहे ते लिहून पाठवा. 1,00,000चं, 50,000चं, जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं लिहून पाठवा. आणि कर्जाचा फॉर्म कसा भरायचा, कोणकोणते निकष आहे, कोणकोणत्या अटी आहे याची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली की कोणकोणत्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणींना कर्ज मिळणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना किती कर्ज मिळणार आहे त्याची माहिती आपण बघितलेली आहे. जुलै हप्ता कधी येणार त्याची माहिती आपण बघितली. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर ज्या बहिणींना हा व्हिडिओ खरोखर आवडला असेल किंवा खरोखर तुम्हाला या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल तर सर्व बहिणींनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा. तुमच्यासाठी मी फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आणि तुम्ही इंस्टाग्रामलाही फ्रीमध्ये फॉलो करून तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.